काल रात्री उशिरा अनेक अधिकारी जे आहेत ते उपस्थित नोटीस आणि त्यांना कारणे दाखवा नोटीस आता बजावण्यात आलेली आहे. महाराष्ट्रात नाही देशाचा रोग आहे. अधिकारी म्हणजे संसर्गजन्य रोगासारखा विषय आहे. ते काही 10% बिचारे अधिकारी सोडले तर 80-90% तर मौज माजा और कमाई में लगे हुए है सब. पण मग हाच आरोप आपल्याला आमदारांवर नाही करता येणार का? सभागृहामध्ये 20-30 आमदार असतात, बाकीचे कोणी आमदार विरोधकातले कुणीच उपस्थित नसतात. काय झालंय का सभागृहातला जो गरिमा आहे ना तो कायम एकदा सुरू झाला. मी सभागृहात बोलल्यानंतर त्याचे परिणाम खालपर्यंत गेले झाले तर मग त्याला महत्व प्राप्त होईल. सभागृहातून नेहमी मंत्रालय चाललं पाहिजे. मंत्रालयातून सभागृह चालता कामा नये. तो आपल्याला बदल करावा लागेल. त्या सभागृहातून मंत्रालय चाललं पाहिजे. मला अजूनही आठवतं बीटी देशमुखांनी एक एसटीवर फक्त तारांकित केला होता आणि ते इथं सभेत बोलले होते फक्त. तर त्याचे परिणाम त्या गावातल्या आमच्या गावच्या बेल्लोऱ्यातल्या एका एसटीच्या वेळेवर पडले होते. म्हणजे एवढे परिणाम सभागृहातल्या बोलण्याचा, तिथल्या प्रश्नाचा, तिथले जे आयुध वापरतो त्याचा परिणाम आम्ही पाहतोय. जिथपर्यंत खालपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत त्या बोलण्यावर तिथं काही फार महत्व प्राप्त होत नाही. समाधान होते, बोलणाऱ्याचं समाधान होते. समाधान जनतेचं झालं पाहिजे ना. आता जनतेचं समाधान होत नाही हे दुर्दैव आहे.